महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। उपोषणाचा 26वा दिवस, मात्र स्थानिक आमदारांची उपोषणाकडे पाठ। साखर कारखान्यातून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग इतर भागातून वळवावा या मागणीसाठी तब्बल 25 दिवसांपासून उपोषण सुरू। मात्र या उपोषणाकडे स्थानिक आमदारांची पाठ फिरवल्याचे दिसत असून आमदाराने उपोषणकर्त्यांची अद्यापपर्यंत भेटच घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे। जालना रामनगर येथील सहकारी साखर कारखाना येथून होणाऱ्या प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 25 दिवसांपासून कारभारी महाराज आंबोरे यांचे उपोषण सुरू असून सहकारी साखर कारखाना शेतकरी सभासद कामगार संयुक्त बचाव कृती समिती व अंजली दमानिया समर्थक यांच्या वतीने उपोषण सुरू असून समृद्धी महामार्गाचा प्रस्तावित रस्ता हा रामनगर सहकारी कारखाना येथून न जाता दुसऱ्या ठिकाणी वळवण्यात यावा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली असून साखर कारखाना हा वाचून शेतकऱ्याच्या ताब्यात द्यावा अशी मागणी करण्यात आली असून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून याकडे सध्या प्रशासन आणि राज्य सरकार दोन्ही दुर्लक्ष केल्यास उपोषणकर्ते जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटलं आहे। आपण गेल्या बऱ्याच दिवसात 25वा दिवस आहे जवळपास तुमच्या उपोषणाचा, काय मागण्या होत्या आणि प्रशासनाकडून कशा प्रकारची तुमच्या प्रतिक्रिया आलेली आहे? आमच्या मागण्या आहेत त्या संदर्भात काही काल प्रशासनाचे उपविभागीय अधिकारी आले, तहसीलदार आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही वर कळवितो। एवढ्यापेक्षा बाकी काही त्यांनी आश्वासन दिलेलं नाही आहे। त्यामुळे उपोषण आमचं चालू आहे। मूळ मागण्या आमच्या ज्या आहेत तर त्या सर्वात मोठा आहे की जालना प्रस्तावित जालना नांदेड हा जो मार्ग आहे समृद्धी मार्ग तो मुद्दामहून जालना कारखान्यातून घालण्यात आला आणि ज्यामुळे तो साखर कारखाना कधी चालू होणार नाही आणि या जालना बदनापूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त होतील। त्यांचं ऊस लागवडने आज पाणी असून ऊस लागवड करता येत नाही। अशा अनेक प्रश्न असताना किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी आणि त्याच्यात म्हणजे विशेष ह्या वळविल्यामुळे 700 कोटी खर्च होणारे, जास्त सरकारला रस्ता बांधण्यासाठी 3 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी खर्च वाढणारे, 2 ब्रिज टाकायला लागणारे, असा एकूण सगळा खर्च सरकारवर बोजा पडणारे। सरकारला उलट असं चुकीची मार्गदर्शन केलं जातं किंवा हे सरकार रस्ता होता तसं नाही आहे। तो हा रस्ता हे 2 ठिकाणी ओलांडावा लागतो आणि पहिला जो सर्वे होता तिथं नदी नाही, पूल नाही, डोंगर नाही किंवा वस्ती नाही, घर नाही, काही नाही, सरळ जाणारा रस्ता मुद्दामून काही लोकांच्या स्वार्थासाठी इकडे वळविण्यात आला आणि ज्यामुळे हा साखर कारखाना कधी चालू होणार नाही। 27पासून कारभारी महाराज आंबोरे हे उपोषणात बसलेले आहेत। सरकारनं पाहिजे तितका आश्वासन आम्हाला हे प्रतिसाद दिलेला नाही आहे। मात्र वरवर सांगण्यात येते की आम्ही असं करतो तसं करतो वगैरे वगैरे। आमच्याकडे निवेदनं मागण्यात आली, आम्ही पूर्वीही प्रचंड निवेदनं देण्यात आलेली। हा रस्ता होऊ नये म्हणून गेला 5 वर्षापासून सर्वे सुरू झाला आणि सर्वे इकडं बदलला, त्यापासून आम्ही या मागण्या मांडलेल्या आहेत। परंतु अजूनही आमच्या मान्य झालेलं नाही आणि सरकार अजूनही काही अजून आम्हाला पाहिजे तसं उत्तर द्यायला तयार नाही आणि फेरविचार करा वगैरे असं उत्तर द्यायला पाहिजे। अंजलीताई दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांनी त्या असं आम्हाला त्यांचा फोन आला की बा मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं ते थांबवते म्हणून आणि 2-3 दिवस झाले अजून आम्हाला काही आलेलं नाही आहे। आम्ही आशावर चाललो आणि उपोषणाचा 25वा दिवस आहे। प्रगती खालवत आहे तरी प्रशासनाचं पाहिजे तसं लक्ष नाही आहे शेतकऱ्यांच्या मागण्याकडे। हा प्रचंड दूरविलास शेतकऱ्यांच्या एवढ्या मागण्या महत्त्वाच्या असतानाही जालनाबद्दल 2 तालुक्यातील तरी सरकारने अजूनही पाहिजे तसं काही लक्ष देत नाही आणि त्यामुळे हा जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंबोरे महाराजांचं उपोषण चालू राहतं। उपोषणाचा 25वा दिवस सुरू आहे। जवळपास प्रशासनाकडून कशा प्रकारच्या हालचाली, राज्य सरकार असो किंवा प्रशासन, कशा हालचाली आलेल्या आहे आणि कशी भूमिका असणार आहे तुमची? आता खेदाची गोष्ट अशी आहे की बळीराजाचं राज्य असं सांगून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे, परंतु बळीराजाचा बळी जात असताना हा कारखाना उद्या दुभागून जाऊन आणि कारखान्याची पूर्ण विल्हेवाट लागणार असताना प्रशासन इकडे लक्ष देत नाही आणि प्रशासन इथे केवळ फक्त वेळ काढून पणाचं धोरण घेते असं दिसतंय। कारण 25 दिवसापासून केवळ सोपस्कार म्हणून विचारपूस तेवढं करणं आणि निघून जाणं एवढंच काम करत आहेत। वास्तविक त्यांनी 2-3 दिवसापासून
दुखवटा संपल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून त्यांनी हा विषय किती गंभीर आहे आणि याचे परिणाम दूरगामी होणार आहेत हे सर्व त्यांनी गव्हर्नमेंटला कळवणं अपेक्षित होतं. परंतु आज 22-23व्या दिवशी जेव्हा ते आमच्याकडे येतात आणि पुन्हा विनंती करतात की उपोषण मागे घ्या, परंतु उपोषण का बसले, उपोषणाला बसण्याची वेळ का आली आणि या उपोषणामागचा हेतू काय आहे हे त्यांनी गव्हर्नमेंटला स्पष्टपणे कळवायला पाहिजे की याच्यामुळे अतोनात नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं आणि त्यांना पारंपरिक पिकाशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज धरण किंवा आज त्यांच्या उशाखाली धरण आहे आणि पाणी आहे, म्हणजे हाताला येईल एवढं पाण्याची पातळी आज इकडे चांगली आहे. लोकांना सुबत्ता येणार आहे आर्थिक, त्याच्यामुळं शहराचा GDP वाढणार आहे आणि आसपासच्या परिसरातील जे लोक आज गाव सोडून गेलेले आहेत किंवा उद्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, तर ही येऊ नये यासाठी प्रशासनानंच मायबापाची भूमिका घ्यायला पाहिजे आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्याचं गांभीर्य गव्हर्नमेंटला कळवावं अशी आमची अपेक्षा आहे. आता पुढची भूमिका असणार आहे, 25 दिवस झालेत ना. नाही, आता आम्ही ह्या ज्या भूमिकेवर आलेलो आहे ही आता शेंडी तुटो नाही तर पारंबी तुटो, आमचं हेच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही हा GR काढत नाही हा रस्ता रद्द झालेला आहे आणि आम्ही इतर ठिकाणातून हा वळवण्यात येत आहे. त्यांनी कुठूनही वळवावं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे. फक्त कारखान्याचं प्रिमायसेस सुरक्षित राहावं आणि उद्या कारखाना कसा चालू करता येईल यासाठी गव्हर्नमेंटनं मायबाप म्हणून लक्ष द्यावं. महाराज 25वा दिवस आहे उपोषणाचा, काय सांगणार आहे, काची भूमिका पुढची कशी असणार आहे तुमची? माझी भूमिका तर हीच राहणार आहे की जोपर्यंत मला ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण तर चालूच राहणार आहे. परंतु याने जो मुद्दा म्हणून गोष्ट हेतूना कारखाना तोडण्याच्या हेतूनं जो समृद्धी महामार्ग कारखान्यातून घात लावला तर तो वाकडा तिकडा न करताना सरळ करण्यात यावा आणि कोणत्याही हालतमध्ये हा आमचा कारखाना शेतकऱ्याचा हे चालू करण्यात यावा. जोपर्यंत मला असं ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मी माझं उपोषण चालूच राहणार आहे. याची सरकारने नोंद घ्यावी, एवढं याच्यापेक्षा मी तर काही जास्त बोलू शकत नाही आता. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना.